नमस्कार मित्रांनो, वारकरी संप्रदाय हा समाजातील 18 पगड जातीतील लोकांचा उद्धार करणारा संप्रदाय आहे. यारे यारे लहान थोर भलते याती नारी नर अशी समतेची हाक देणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. समाजानं ज्या वर्गाला बहिष्कृत ठरवलेला आहे, ज्यांना नरकातही स्थान नाही असं म्हटल्या जात होतं, अशा वेश्यांचा किंवा गणिकेंचा किंवा नायकिणींचा उद्धार करण्याचं काम या वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. आज आपण ज्या संत कवयित्रीचा अभ्यास करणार आहोत, ती संत कवयित्री कान्होपात्रा ही एका नायकिणीची मुलगी आहे आणि ती वारकरी संप्रदायामध्ये संत पदापर्यंत वाटचाल करते. अशा या संत कवयित्रीचा विचार आज आपण इथे करणार आहोत. संत कवयित्री कान्होपात्रा यांचा जन्म नेमकं केव्हा झालेला आहे याबद्दल मात्र अभ्यासकामध्ये एकमत नाही किंवा असा ठोस काही पुरावा सापडत नाही किंवा काही उल्लेख सापडत नाही. तरी असा एक अंदाज केला जातो की संत कवयित्री कान्होपात्रा यांचा जन्म इसवी सन 1468 साली झालेला आहे आणि कान्होपात्रेचा जन्म मंगळवेढा या गावी झालेला आहे. पण असंही सांगितले जाते की कान्होपात्रा ही 15व्या शतकातील संत कवयित्री नसून ती 13व्या शतकातील संत कवयित्री आहे. असं म्हणतात की कान्होपात्रा ही ज्ञानेश्वर समकालीन आहे. त्यासाठी कान्होपात्रेच्याच एका अभंगाचा संदर्भ दिला जातो. कान्होपात्रा आपल्या एका अभंगामध्ये म्हणते, धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची. तर आता पहा, या अभंगामध्ये ती सांगते की कान्होपात्रा धन्य झाली, ती कशामुळं तर ज्ञानेश्वरांच्या भेटीनं. ज्या अर्थी कान्होपात्रा ज्ञानेश्वरांच्या भेटीनं धन्य झाल्याची अनुभूती सांगते, त्या अर्थी कान्होपात्रा ही ज्ञानेश्वर समकालीन असावी, ज्ञानेश्वर नामदेव समकालीन असावी, म्हणजे 13व्या शतकातील असावी असं काही अभ्यासक सांगतात. पण हे मत तितकं ग्राह्य धरता येत नाही. कारण कान्होपात्रा जर ज्ञानेश्वर नामदेव समकालीन राहिली असती तर ज्ञानेश्वरादी भावंडांच्या अभंगामध्ये कान्होपात्रेचा संदर्भ कुठेतरी आला असता किंवा नामदेवांनी आपल्या समकालीन सगळ्याच संतांबद्दल उल्लेख त्यांच्या अभंगातून केलेला आहे. म्हणजे प्रत्येक संतांचं चरित्र त्यांनी आपल्या अभंगातून सांगितलेलं आहे किंवा काही संतांचे संदर्भ त्यांच्या अभंगामध्ये सापडतात. पण नामदेवांच्या अभंगामध्ये कान्होपात्रेचा मात्र कुठेही संदर्भ सापडत नाही किंवा नामदेव समकालीन जो काही संत मेळा आहे त्या संत मेळ्याच्या अभंगामध्येही कान्होपात्रेचा एकही संदर्भ सापडत नाही. याचा अर्थ कान्होपात्रा ही नामदेव ज्ञानेश्वर समकालीन नाही. आता या अभंगाचं काय करायचं? या अभंगामध्ये ती सांगते की धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची, असं ती जे म्हणते, ह्याचा अर्थ काय? तर याचा अर्थ आपल्याला असा लावता येईल, कान्होपात्रा ही ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या दर्शनासाठी आळंदी येथे गेली असावी आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या दर्शनानं ज्ञानेश्वर भेटीची अनुभूती तिला आली असावी आणि त्यामुळे तिला धन्यता वाटली असावी असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आणि या ठिकाणी पहा, म्हणजे अशा प्रकारे कान्होपात्रा ही म्हणजे 13व्या शतकातील ज्ञानेश्वर नामदेव समकालीन नाही तर ती 15व्या शतकातीलच असावी असं या ठिकाणी सांगितल्या जाते किंवा असं म्हणायला हरकत नाही. आणि या ठिकाणी पहा, कान्होपात्रा ही श्यामा नायकिणीची मुलगी आहे. अनेक म्हणजे ठिकाणी असे संदर्भ सापडतात की कान्होपात्रा ही वेश्येची मुलगी आहे, गणिकेची मुलगी आहे. पण कान्होपात्रा ही वेश्या किंवा गणिकेची मुलगी नाही तर ती नायकिणीची मुलगी आहे. मंगळवेढा या ठिकाणी श्यामा नावाची एक नायकीण राहत होती. नायकीण म्हणजे नृत्य आणि गायन करून म्हणजे मनोरंजन करणारी पण एकाच पुरुषासोबत एकनिष्ठ राहणारी. वेश्या म्हणजे म्हणजे वेगवेगळ्या पुरुषांना देह विकणारी ती वेश्या असते. म्हणजे वेगवेगळ्या पुरुषांना देह विकणारी ती वेश्या आणि नायकीण मात्र एकाच पुरुषासोबत एकनिष्ठ राहणारी, एका पुरुषाची रखेल म्हणजे नायकीण. जी अधिकृत लग्न करत नाही, कुणासोबतही अधिकृत विवाह न करता एकाच पुरुषासोबत एकनिष्ठ राहणारी
ती म्हणजे नायकीण, आणि अशा श्यामा नावाच्या नायकिणीच्या पोटी या कान्होपात्रेचा जन्म झाला. आता श्यामा ही नायकीण असल्यामुळं या ठिकाणी कान्होपात्रेच्या वडिलाचा उल्लेख आपल्याला सापडत नाही. आता कान्होपात्रा हे जे नाव आहे, कान्होपात्रा हे नाव प्रतिकात्मक असावं असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. कान्हा म्हणजे कृष्ण, कृष्णासाठीच पात्र असणारी स्त्री म्हणजे कान्होपात्रा. म्हणजे कृष्णासाठीच पात्र समजणारी, स्वतःला कृष्णासाठी पात्र समजणारी जी आहे ती म्हणजे कान्होपात्रा. कान्हासाठी स्वतःला पात्र समजणारी म्हणजे कान्होपात्रा, असं हे कान्होपात्रेचं प्रतिकात्मक नाव असावं असं या ठिकाणी सांगितले जाते. आता पहा, कान्होपात्रा जी आहे ती जरी नायकिणीची मुलगी असली तरी तिची उपजतच वृत्ती सात्विक होती. आता ती दिसायला सुंदर असल्यामुळं, नृत्य गायनामध्ये निपुण असल्यामुळं श्यामा नायकिणीची इच्छा अशी असते की आपल्या मुलीनं म्हणजे एखाद्या मोठ्या सरदार जागीरदाराची नायकीण बनावं आणि सुखात आनंदात राहावं. पण कान्होपात्रा मात्र उपजतच सात्विक वृत्तीची असल्यामुळं ती ठरवते की आपण आईप्रमाणे नायकीण बनायचं नाही. आपण आईप्रमाणे नायकीण न बनता आपण परमेश्वराची भक्ती करून संतत्वापर्यंत वाटचाल करायचं, ही भूमिका ही कान्होपात्रीची असते. आणि तिची वृत्ती ही उपजतच सात्विक आहे. ती आपल्या अभंगामध्ये म्हणते पहा, पुरविली पाठ न सोडी खळ, अधम चांडाळ पाप राशी, वारिता नायके दुष्ट दुराचार, काय करू विचार पांडुरंगे. म्हणजे जरी तिची वृत्ती सात्विक असली तरी समाजाची अपेक्षा अशी असते, कान्होपात्रा नायकिणीची मुलगी आहे, ती नृत्य गायनामध्ये निपुण आहे आणि सुंदर आहे, तर ती नृत्य गायन करून लोकांचं मनोरंजन करावं आणि एखाद्याची रखेल म्हणून ती राहावी अशी इच्छा समाजाची असते. आणि त्यासाठी प्रस्थापित समाजातील जे काही लोक आहेत ते तिला म्हणजे खलवृत्तीचे लोक तिला त्रास देत असतात, तिला छळत असतात आणि असे अधम चांडाळ लोक तिला छळत असतात. आणि ती पुढे म्हणते पा, वारिता नायके दुष्ट दुराचार, म्हणजे पुरविली पाठ न सोडी खळ लोक पाठ सोडत नाहीत, अधम चांडाळ पाप राशी. आणि पुढे ती म्हणते, वारिता नायके दुष्ट दुराचार, काय करू विचार पांडुरंगा, आता मी कसं करू आणि मला तुझी भक्ती करायचं आहे, अशी म्हणजे आपली एक आगतिकता या ठिकाणी कान्होपात्रा व्यक्त करते. या अभंगातून कान्होपात्रेची वृत्ती ही उपजतच सात्विक होते हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्यानंतर पहा, कान्होपात्रेच्या जीवनामध्ये कलाटणी देणारी घटना अशी घडते की एकदा पंढरपूरला जाणारी दिंडी ही त्या मंगळवेढ्याहून जात असते. कान्होपात्रा त्यांना विचारते की तुम्ही कुठं जात आहात. ते सांगतात की आम्ही पंढरपूरला वारीसाठी चाललो. ती म्हणते मला येता येईल का. ते विचारतात का, तर ती म्हणते मी नायकिणीची मुलगी आहे, मला येता येईल का नाही तुमच्यासोबत. तर ते सांगतात की हा वारकरी संप्रदाय आहे, हा वारकरी संप्रदाय कुणाचाही तिरस्कार करणारा संप्रदाय नाही, कुणालाही दूर लोटणारा संप्रदाय नाही. विठ्ठल हा सगळ्यांना जवळ करणारा देव आहे, तू यायला हरकत नाही. आणि ही कान्होपात्रा त्यांच्यासोबत त्या दिंडीमध्ये पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाते. आणि विठ्ठलाचं दर्शन केल्यानंतर तिला विठ्ठल भक्तीचा ध्यास जडतो आणि तिच्या ध्यानी मणी विठ्ठल हा असतो. आता या ठिकाणी त्याचं वर्णन ती करते पहा. म्हणजे ती पंढरपूरला जेव्हा जाते किंवा त्या वारीमध्ये ती जेव्हा पंढरपूरला जाते तेव्हा तिला कोणती अनुभूती आली, ती अनुभूती ती सांगते. ती म्हणते पहा, हरली ती भूक तहान निमाली, संताची देखिली चरणांबुजे, कीर्तनाचे रंगी आनंदे नाचता, कान्होपात्रा चित्ता समाधान. म्हणजे या वारीमध्ये गेल्यानंतर जेव्हा विठ्ठलाचं दर्शन झालं किंवा पंढरपूर येथे कान्होपात्रा गेली तेव्हा ती सांगते, हरली ती भूक गेली, तहान गेली संतांचं म्हणजे दर्शन झाल्यानंतर, आणि कीर्तनाचे रंगी आनंदे नाचता, तिथलं कीर्तन सगळं पाहिल्यानंतर, कीर्तनाचा सोहळा पाहिल्यानंतर कान्होपात्रेच्या चित्ताला समाधान झालं, समाधान वाटलं आणि तिला विठ्ठल भक्तीचा ध्यास जडला आणि ती पुढं पंढरपूर येथेच राहू लागली आणि स्वतःला ती विठ्ठल चरणी समर्पित केली. आता आईप्रमाणे केवळ नायकीन म्हणून जीवन न घालवता ती स्वतःला विठ्ठल चरणी समर्पित करते आणि ती विठ्ठलाला उद्देश म्हणते पहा, पतित तू पावना मनविसी नारायणा, जरी सांभाळी वचन ब्रीद वागविसी जाण.
याती नाही, याती शुद्ध नाही भाव, दुष्ट आचरण स्वभाव, मुखी नाम नाही, कानोपात्रा शरण पायी. आता ती विठ्ठलला उद्देशून म्हणते पतित तू पावना, तू पतीचा म्हणजे पतितांचा उद्धार करणारा तू आहेस. म्हणविसी नारायणा, तू पतितांचा उद्धार करणारा आहेस असं म्हणतात. जरी सांभाळी वचन ब्रीद वागविसी जाण, तू पतिताचा उद्धार करणारा असेल तर तुझं ते वचन किंवा तू ते ब्रीद सांभाळ आणि माझा उद्धार कर. आणि ती पुढे सांगते याती शुद्ध नाही भाव, माझी जात शुद्ध नाही, माझी परंपरा शुद्ध नाही. आणि दुष्ट आचरण स्वभाव म्हणजे पारंपरिक ज्या गोष्टी आहेत, काही संस्कार माझ्यावर झालेले आहेत, नायकिणीचे संस्कार माझ्यावर झालेले आहेत. आणि मुखी नाम नाही, आजपर्यंत माझ्या मनामध्ये मुखामध्ये नाम नाही, वृत्तीमध्ये सात्विकता नाही, तरीही मी आता तुला शरण आलेली आहे, तर तू माझा उद्धार कर असं या ठिकाणी संत कवयित्री कानोपात्रा विठ्ठलाला उद्देशून विनंती करते. तर या ठिकाणी पहा, कानोपात्रा ही नायकिणीची जरी मुलगी असली तरी तिची वृत्ती सात्विक असल्यामुळं तिला विठ्ठल भक्तीचा म्हणजे ध्यास लागतो आणि ती विठ्ठल स्वतःला विठ्ठल चरणी समर्पित करते. आता पहा, कानोपात्रा ही जरी नायकिणीची मुलगी असली तरी ती आपल्या अभंगातून शील जपण्याचा संदेश देते, कारण तिची वृत्ती सात्विक आहे. ती नायकिणी जरी मुलगी असली तरी ती शील जपण्याचा संदेश देते. ती आपल्या एका अभंगामध्ये म्हणते विषयाचे संगती नाश पावले निश्चिती, भंगे पडली इंद्राला, भस्मासूर भस्म झाला, चंद्रा लागला कलंक, गुरु पत्नीशी रतला देख, रावण मुकला प्राणासी, कानोपात्रा मणे दासी. ह्या अभंगामध्ये ती सांगते विषयाचे संगती, विषय वासनेच्या आहारी जाऊन, काम वासनेच्या आहारी जाऊन अनेक लोकांचं नाश झालेला आहे. ती म्हणते भंगे पडली इंद्राला, इंद्राला देखील कलंक लागला, भस्मासूर भस्म झाला आणि भस्मासूर कामवासनेच्या आहारी जाऊन भस्म झाला. चंद्रा लागला कलंक, चंद्राला देखील डाग लागला. का तर गुरु पत्नीशी रतला देख, आपल्या गुरुच्या पत्नीकडे तो वाईट नजरेनं पाहिला, गुरुच्या पत्नीचा उपभोग घेण्याचा प्रयत्न केला, म्हणून चंद्राला कलंक लागलेला आहे. रावण मुकला प्राणासी, आणि परस्त्रीच्या मोहात पडून रावण प्राणाशी मुकला, कानोपात्रा मणे दासी. याचा अर्थाचा कबीराचा एक दुआ आहे परनारी पैनी चुरी मती न लावो अंग, रावण के दश शीर गए परनारी के संग. आणि तोच भाव या ठिकाणी या कानोपात्रेच्या अभंगातून व्यक्त झालेला आहे. एका नायकिणीची मुलगी असून देखील ती समाजाला शील जपण्याचा संदेश देते. तर अशा प्रकारे समाजाला चारित्र्याचा संदेश देते, काम वासनादी विकारांतून बाहेर पडण्याचा संदेश ही कानोपात्रा आपल्या अभंगातून देते. आता मित्रांनो, कानोपात्रेच्या अभंगाचं एक महत्त्वाचं विशेष जर काय असेल तर कानोपात्रेचे अभंग म्हणजे कारुण्य आणि आर्ततेचे कळसाध्य आहेत. म्हणजे कारुण्य आणि आर्तता कानोपात्रेच्या अभंगातून काटोकाट भरलेला आहे. आता पहा, कानोपात्रा ही दिसायला अत्यंत देखणी होती, नृत्य गायनामध्ये निपुण होती, पण तिचा दोष एवढंच की ती एका नायकिणीची मुलगी होती. त्याच्यामध्ये तिचा काही दोष नाही, पण समाज तिच्याकडं नायकीन म्हणून पाहतो. आणि कानोपात्रेच्या सौंदर्याची कीर्ती ही बिदरच्या बादशहापर्यंत जाते. कानोपात्रा नावाची एक मुलगी अत्यंत सुंदर आहे, ही कीर्ती बिदरच्या बादशहापर्यंत पोहोचते आणि बिदरचा बादशाह आपल्या सैनिकांना पाठवतो कानोपात्रेला आणण्यासाठी. आणि कानोपात्रेला शोधत शोधत बिदरच्या बादशहाचे सैनिक पंढरपूर येथे येतात आणि पंढरपूर येथे येऊन त्या कानोपात्रेला घेऊन जाण्यासाठी ते येतात. तेव्हा कान्होपात्रा ही विठ्ठलाकडे धावा करते आणि ती विठ्ठलाकडे धावा करते, ती विठ्ठलाच्या सामर्थ्याला आवाहन करते. आता तो अभंग पहा, या ठिकाणी फार सुंदर असा अभंग आहे. ती म्हणते पतित पावन म्हणविसी आधी, तरी का उपाधी बघता मागे, तुझे म्हणविता तुझे अंग संग, उणेपणा सांग कोणाकडे, सिंहाचे भातुक जंबुक पै नेता, थोराची या माता लाज वाटे, मने कानोपात्रा देह समर्पणे, करावा जतन ब्रिदासाठी. ती विठ्ठलाच्या सामर्थ्यालाच या ठिकाणी आवाहन करते. जेव्हा बिदरच्या बादशहाचे सैनिक तिला पकडून येऊ लागतात तेव्हा ती विठ्ठलाच्या सामर्थ्याला आवाहन करते. ती म्हणते पतित पावन म्हणविशी आधी, तू पतितांचा उद्धार करता म्हणून घेतोस, मग तुझ्या भक्ताच्या माग संकट का,
तुझे म्हणविता तुझे अंग संग उणेपणा सांग कोणाकडे. मी माझ्या स्वतःला मी तुझ्या चरणी अर्पित केले, मी स्वतःला तुझ्या चरणी समर्पित केले. तर आता मी तुझी झालेली आहे. मी तुझी झाल्यानंतर जर माझ्या देहाचा दुसऱ्यांनी उपभोग घेऊ लागले तर त्याच्यामध्ये नामुष्की कोणाची आहे, त्याच्यामध्ये उणेपणा कोणाचा आहे विचार कर, असं ती विठ्ठलाला उद्देशून म्हणते. आणि त्याच्याही पुढे जाऊन ती म्हणते पहा, सिंहाचे भातुक जंबुक पै नेता. म्हणजे या ठिकाणी पहा, सिंहाची शिकार जर कोला घेऊन पळून चालला तर लाज कोणाला वाटलं पाहिजे, तर सिंहालाच वाटलं पाहिजे. थोराची या माथा लाज वाटे, सिंहाला लाज वाटली पाहिजे. तसं मी तुझ्या चरणी अर्पित केलेली आहे, मी तुझी आहे. आणि तेव्हा बिदरच्या बादशहाचे सैनिक मला पकडून देऊ लागलेत, तर तेव्हा अपमान हा तुझा आहे, नामुष्की ही तुझी आहे, असं ती विठ्ठलला आवाहन करते. आणि मग शेवटी म्हणते पा, म्हणे कानोपात्रा देह समर्पणे करावा जतन ब्रीदासाठी. माझा देह मी तुझ्या चरणी समर्पित केलेली आहे. आता तू तुझं ब्रीद पाळ आणि तू तुझी भूमिका पार पाड, कारण मी तुझी आहे. आणि मला अत्यंत सामान्य क्षुद्र लोक मला घेऊन चालले आहेत आणि तुझ्यासारखा एवढा मोठा देव आणि तुझ्या चरणी मी अर्पित झालेली आहे, ह्याच्यामध्ये अपमान हा तुझा आहे, असं या ठिकाणी कानोपात्रा विठ्ठलला उद्देशून सांगते. आणि त्याचप्रमाणे कानोपात्रेचा दुसरा एक अभंग आहे ज्यातून तिच्या मनातील कारुण्य आणि आर्तता प्रकट झालेला आहे. हा अभंग म्हणजे अत्यंत गाजलेला अभंग आहे कानोपात्रेचा. ह्या अभंगामध्ये जेव्हा त्या बादशहाचे सैनिक तिला पकडून येऊ लागतात तेव्हा ती विठ्ठलाला उद्देशून म्हणते पहा, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा फुटो पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्र धरी येले, मज लागी झाले तैसे देवा. तुझवीन ठाव न दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई. मोकलीन आस झाले मी उदास, घेई कानोपात्रेस हृदयात. तर या अभंगामध्ये जेव्हा त्या बादशहाचे सैनिक तिला ओढून नेऊ लागतात तेव्हा ती अत्यंत व्याकुळ होऊन ती परमेश्वराला आवाहन करते, विठ्ठलाला विनंती करते. ती म्हणते पा, नको देवराया अंत आता पाहू. देवा, आता माझा अंत पाहू नको, ही माझा प्राण जाण्याची वेळ आलेली आहे. हरिणीचे पाडस व्याघ्र धरी येले, मज लागी झाले तैसे देवा. म्हणजे एखाद्या हरिणीच्या पिल्लाला, पाडसाला वाघानं पकडावं जबड्यामध्ये, तशी माझी अवस्था झालेली आहे. तुझवीन ठाव न दिसे त्रिभुवनी. ह्या पूर्ण त्रिभुवनामध्ये आता तुझ्याशिवाय मला कोणी वाली नाही किंवा तुझ्याशिवाय मला वाचवणारा कोणीही नाही. धावे हो जननी विठाबाई. विठ्ठला, तू आई होऊन माझ्याकडे धावती आणि मला वाचव. मोकलीन आस झाले मी उदास. आता शेवटी म्हणजे मी माझ्या सगळ्या आशा संपलेल्या आहेत. आता एकच आशेचा किरण आहे, ते म्हणजे तू आहेस. तर तू ये आणि लवकरात लवकर मला तुझ्या हृदयात सामावून घे, अशी विनंती या ठिकाणी कानोपात्रा विठ्ठलाला उद्देशून करते. म्हणजे याही अभंगातून म्हणजे या संत कवयित्री कानोपात्रेच्या मनातील कारुण्य, व्याकुळता, अर्थता व्यक्त झालेला आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे मित्रांनो, संत कवयित्री कानोपात्रा यांचे हे अभंग आहेत आणि या अभंगातून कान्होपात्रेच्या मनातील अर्थता, व्याकुळता, एक नायकिनीच्या पोटी जन्माला आल्यामुळं तिच्या जीवनामध्ये येणारे दुःख या अभंगातून या ठिकाणी प्रतिबिंबित झालेले आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी संत कवयित्री कान्होपात्रा ही या संत कवयित्रीचा आपण अशा पद्धतीने विचार केलो. तर या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.